तर स्वागत मंडळी. एक मिनिट उजाडत येत थोडा. आज रविवार आहे, म्हणलं आज पण एक व्लॉग करू. थोडं काम होतं मागं, अभ्यास पेपर येते, अभ्यास ते तर चालूच राहीन गाईज. तुम्हाला हे अपडेट देतो एक. आता उन्हाळा सुरू होतोय, ऑलमोस्ट सुरूच झालाय समजा. तर ऊन बघा किती पडायला लागलंय. पहिले इतकं ऊन नव्हतं, आता खूप ऊन पडायला लागलंय. आणि एक उन्हाळा म्हणजे आता काय माहिती, मला लहानपणापासूनच उन्हाळा खूप आवडतो. कोल्ड्रिंक, ज्यूस, आईस्क्रीम, आंबे ते ते तर आहेच. उन्हाळा सुट्ट्या राहत्या, उन्हाळ्याची मी शाळेत जाऊ होतो तेव्हा उन्हाळ्यात सुट्ट्या भेटत होत्या, त्यामुळं मला आवडत असेल म्हणजे असं आवड येते. Many unbearable hours later. तर मंडळी आता करेक्ट वाजलेले आहे 5 आणि मला लागली आहे भूक. तर आता मी बनवतोय खिचडी, थोडी वेगळ्या स्टाईलची बनवतोय. डाळ टाकून बनवतोय, डाळ टाकतोच आहे पण मसाले खिचडी बनवतोय. तर मंडळी सुरुवात करतो डाळीपासून. तर एक डाळ सापडली होती पण तिचं नाव माहिती नव्हतं मला, तर ही डाळ टाकते. तसं तर नाव हिचं पण माहिती नाही आहे, खिचडीला टाकते का ते पण माहित नाही, पण मी टाकतोय. मम्मी बाहेर गेली, मम्मी असती तर एक फ्लाइंग चप्पल आली असती, कारण की कोणती पण डाळ टाकतोय, असं कसं खिचडी बनवणार आहे. तर असं काही बनवून घेतलंय गाईज मी. आता याच्यात पाणी टाकतो म्हणजे धुवून घेतो. आता पहिले तर मी शेंगदाणे टाकतो जे की मस्त आहे. आणि इथं आहे मटरचे दाणे टाकतो मी गाईज. जितकी जास्त होईल तितके वेजेस टाकतो. आणि एक गाईज, मी ही जी खिचडी ती विदाऊट कांदा आणि विदाऊट लसूण बनवतोय. तर मंडळी इथं मी घेतले आहे मटर, तो सोलले मटर, आणि इथं कढीपत्ता घेतला आहे. आणि मागच्या वेळेस मी जेव्हा बनवलं होतं, व्हिडिओ नव्हता बनवला पण घरी जेव्हा खिचडी बनवली होती तेव्हा डायरेक्ट मी टमाटे डायरेक्ट टाकले होते. मी तसंच करणार आहे यावेळेस. 3 टमाटे घेणार आहे मागच्या वेळेस आणि ते डायरेक्ट टाकणार आहे. पुढे इंग्रेडियंट्स आहे, आणि काही स्पेशल मसाला तर नाही टाकणार आहे मी, कारण की तसं पण मला सापडतच नाही, खरं सापडत नाही गाईज. तर स्पेशल मसाला तर नाही, पण हे जे मसाले काय म्हणतात त्याला, हळद आणि ते गरम मसाला, ते तेवढंच टाकणार आहे. बघू कशी बनती म्हणजे चांगलीच बनणार आहे आणि मी खाणार आहे. मंडळी तुम्हाला सांगत होतो की मी टमाटे कापून नाही टाकणार, तसेच टाकणार, तर तसेच टाकले. आणि याचं लॉजिक काय मला काहीच माहीत नाही. तुम्ही म्हणजे इलॉजिकल कार करतो मग, पण मी मागच्या वेळेस केलं होतं तर मला चांगलं लागलं होतं, म्हणजे स्वादिष्ट लागलं होतं. मंडळी असं आहे काही, ते जे मी बिना कापता जे टमाटे टाकले होते त्यांचं ते सालटे पण निघायला लागले. आणि मी आता टाकले सगळे इन्ग्रेडियंट्स. आता बंद करतो, 15 मिनटापर्यंत त्याला मीडियम टू हाय फ्लेमवर टाकून देतो. तर तुमच्या मागं आहे गाईज आपल्या आज संडेची स्पेशल डिश. स्पेशल नाही म्हणता येणार, खिचडी ती. 15 मिनिटाचा टाईम लावला आहे, 2 शिट्ट्या झाल्या, बंद करतो. बाहेर नाना नानी पार्कमध्ये आज संडे आहे, तर बघा बालगोपाळ क्रिकेट खेळत आहे. बाळगोपाळाचे जास्त करून, मोठे तर आहे पण तुरळक आहे. मला पण आवडते. बघू खिचडी झाल्यावर खाल्ल्यावर 7-7:30 चालू राहतं ते. पहिली शिट्टी झाली गाईस. दुसरी शिट्टी पण लगेच झाली गाईस. वाटलं नव्हतं इतकं पटकन दुसरी शिट्टी होईल. 15 मिनिटाचा जो टाइम लावला होता ते पण एकदम करेक्ट झालंय, त्याच्यावरच 2 शिट्ट्या झाल्या. तर बघू आता कशी झाली असं. मंडळी सुगंध तर एकदम भारी येतोय. आणि गाईज पेपर आहे 5 तारखेपासून, 5 फेब्रुवारीपासून. आणि इंटर्नशिप चालू होणार आहे. मग नंतर इंटर्नशिप 6 महिने चालेल. तर दाखवून तुम्हाला सगळं. असं आता ब्लॉग पण करत नाही, पहिली मध्ये बंद केलं तर ब्लॉग काही कारण असतो, आता डबल चालू केला आहे. चालू ठेवू. मंडळी आत्ता मी उघडली. आता एक सांगतो तुम्हाला, जेव्हा आता ते म्हणता ना की लगेच उघडायची नाही ते, तर ती हवा निघून दिली आणि मी याच्या खाली धरली, तर असं वेगळ्या पुंगीने वाजत तसा आवाज येत होता. मला वाटलं फुटतं काय, पण आता काढली मी, एकदम मस्त झाली गाईस. मागच्या वेळेसपेक्षा एकदम भारी. मंडळी वेट नाही होते मला खायला, इतकं भारी वास येतोय. आधी थोडी टेस्ट करून पाहिली आणि देवाला ठेवली. आता देव पहिले त्यांनी भोग लावले, ते जेवण करतील ते, मग नंतर आपण करू. जसा मी पहिला घास घेतला ना, एकदम भारी लागली. मला लगेच कळलं की डाळ टाकण्याचा किती फायदा झाला, स्वादिष्ट बनती. मागच्या वेळेस डाळ टाकायला पाहिजे होती मी. ही कोणती डाळ होती मम्मीला विचारली मी, खरं मला माहीत नव्हती. डाळीचे नाव पण पाठ करून घ्यावं लागेल. असं काही आहे गाईच.
सो गाईज आत्ता खाली आलो होतो आणि गाडी साफ केली आणि मंडळी इथं खाली रात्रीच्या वेळी खूप शांत वाटतं. जसं तुम्हाला नाना नानी पार्कचा व्ह्यू दाखवतो रात्रीच्या वेळी. हे बघा पूर्ण अंधार राहतो रात्रीच्या वेळी, शांत सगळं. आणि इथं हल्लीच एक सिमेंटचा रस्ता झाला आहे मागच्या बाजूने आणि इथं लाईट आणि इथं मी. तर मंडळी आता वाजले आहे 9. एक तुम्हाला दाखवायचं आहे, श्री राधाकृष्णाची जी फ्रेम आहे ती मागवली तर तुम्हाला दाखवतो. मला कमेंट करून सांगा कशी वाटली. तर ये गाईज कृष्ण आणि राधा यांची फ्रेम कशी वाटली मला कमेंट करून सांगा गाईज. आणि मंडळी एक फ्रेम मी इथं पण लावली आहे, हे बघा एंट्रान्सला. आणि दररोज दिवा लावतो इथं मी. तर एवढाच होता काही हा व्लॉग, संडेचा व्लॉग होता. म्हणजे जे गेलं ते दाखवलं मी. असं काही स्पेशल प्लॅन नव्हता माझा आजसाठी. तर हसा खेळा आणि जगा गाईज. बाय.